Welcome to Apply Engineer. In previous video, we saw an example on quartile deviation for discrete data. Now in this video, we will solve one example on the quartile deviation for continuous data. आता डिस्क्रीट डेटा म्हणजे काय आणि कंटिन्युअस डेटा म्हणजे काय हे मी पहिल्या व्हिडिओमध्ये सुद्धा स्टॅटिस्टिकच्या एक्सप्लेन केलंय. पण डिस्क्रीट डेटा म्हणजे काय तर इंडिव्हिज्युअल डेटा, म्हणजे इंडिव्हिज्युअल डेटा जर आपल्याला गिवन असेल तर त्याला आपण डिस्क्रीट डेटा म्हणतो. आणि कंटिन्युअस डेटा म्हणजे काय ते एक क्लास फ्रिक्वेन्सीमध्ये एक 0 to 5, 5 to 10, 10 to 15 असे एक क्लासच्या फ्रिक्वेन्सीमध्ये जर डेटा आपल्याला गिवन असेल तर देन दिस डेटा इट इज कॉल्ड एज दी कंटिन्युअस. ओके, सो आता इथे काय दिलेले आपल्याला त्यांनी फाइंड द क्वार्टाइल डेविएशन आणि कोएफिशियंट ऑफ क्वार्टाइल डेविएशन फॉर फॉलोइंग फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. सो आता याच्यामध्ये काय कंटिन्युअस डेटा आहे बघा, इथे काय मार्क्स लेस दॅन 10, ओके, देन 10 to 20, 20 to 30, 30 to 40, अप टू 50 to 60. आणि त्या क्लासमध्ये हे विद्यार्थी काय करताय बिलॉंग्स करताय. म्हणजे लेस दॅन 10 मध्ये असणारे किती विद्यार्थी आहे, लेस दॅन 10 मार्क्स मध्ये तर 10 विद्यार्थी आहे. त्याच्यानंतर 10 to 20 मध्ये 20 स्टुडंट्स बिलॉंग्स करतात, 20 to 30 मध्ये 30 करताय. तर आपल्याला यांचं क्वार्टाइल डेविएशन फाइंड करायचे. सो त्याच्यासाठी काय करायचं, इनिशियली एक त्या ठिकाणी टेबल ड्रॉ करा. ओके, टेबलमध्ये त्या ठिकाणी 3 कॉलम असतील. ओके, सो पहिला कॉलम जो असणार आहे तो काय असणार आहे या आपल्या रेंज साठीचा. ओके, म्हणजे इथे काय असणार आहे आपले मार्क्स. दुसरं काय असणार आहे इथे फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे त्या ठिकाणी किती स्टुडंट्स त्या ठिकाणी त्या क्लासमध्ये बिलॉंग्स करताय. आणि थर्ड जो कॉलम असणार आहे तो काय असणार आहे आपला सीएफ. सीएफ म्हणजे त्या ठिकाणी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. ओके, सो मार्क्स आता जी क्लासची रेंज आहे ती त्या ठिकाणी किती आहे आपली 0 to 10, 10 to 20, देन 20 to 30, देन 30 to 40, ओके, देन 40 to 50 अँड देन 50 to 60. हे काय असणार आहे आपले जी क्लासची रेंज गिवन होती ती आपण त्या ठिकाणी इथे राईट केली. ओके, सो आता बघा त्या क्लासमध्ये किती स्टुडंट्स त्या ठिकाणी बिलॉंग करताय 0 to 10 म्हणजे किंवा लेस दॅन 10 आपण काय इथे कन्सिडर केलं 0 to 10. सो त्याच्यामध्ये किती आहे 10 स्टुडंट आहे किंवा आपण इथे काय करू लेस दॅन 10 करू. ओके, सो 10 स्टुडंट, देन 10 to 20 मध्ये 20, 20 to 30 मध्ये 30, देन 50, 40 and 30. ओके, देन 30. देन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. आता क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कशी फाइंड करायची बघा, 10 आहे पहिलं त्या ठिकाणी ॲज इट इज घ्या. देन 10 plus 20 दॅट इज 30, देन 30 plus 30 दॅट इज 60, 60 plus 50 110, 110 plus 40 किती होता 110 plus 40 150 and 150 plus 30 दॅट इज 180. म्हणजेच ही झाली आपली क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. मग आता ही जी व्हॅल्यू आली ही व्हॅल्यू जी असणार आहे ती काय असणार आहे आपली कॅपिटल एन. एन इज नथिंग बट समेशन ऑफ एफ. या सगळ्या फ्रिक्वेन्सीची जर तुम्ही बेरीज केली तर ती त्या ठिकाणी आपल्याला काय मिळते 180. आता तुम्ही जर बघितलं तर आपला जो क्वार्टाइल डेविएशनचा जो काही फॉर्म्युला आहे तो कंटिन्युअस फ्रिक्वेन्सीमध्ये तो काय येतो त्या ठिकाणी फॉर Q1 साठी जर घेतला आपण तर L प्लस H बाय एन एफ इन ब्रॅकेट n/4 मायनस क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. मग आता याच्यामध्ये बघा एनची किंमत आपल्याला मिळाली, एन इज नथिंग बट समेशन ऑफ एफ. एन म्हणजेच काय याच्यामध्ये समेशन ऑफ एफ ही सगळ्या फ्रिक्वेन्सीची बेरीज. ओके, आता याच्यामध्ये काय एन आपल्याला इथे एनची व्हॅल्यू मिळाली. आता n/4 मग आपण काय करू इथे n/4 ची जी व्हॅल्यू ती त्या ठिकाणी फाइंड करून घेऊ. सो n/4 इक्वल टू n/4 ची काय इथे 180/4 इक्वल टू किती येतं 180 डिवायडेड बाय 4 दॅट इज 45. आणि जर तुम्ही Q3 साठी बघितलं तर तिथे आपल्याला 3n/4 असणार आहे. सो आपण काय करू इथे 3n/4 दॅट इज 3 इंटू n ची व्हॅल्यू काय आली 180, 180 इंटू 3 डिवायडेड बाय 4 दॅट इज 135. सो 3n/4 ची जी व्हॅल्यू आली ती काय आली आपली 135. आता फॉर ओके, सो आता बघा n/4 ची व्हॅल्यू काय आली 45. सो 45 कोणत्या क्लासमध्ये बिलॉंग करतो ते फाइंड करा. सो 45 जर बघितलं तुम्ही तर तो त्या ठिकाणी 20 to 30 मध्ये बिलॉंग करतो. कसं काय, कारण बघा क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी चेक करा. 45 इथे किती येतात 10 पर्यंत येतील, इथे किती पर्यंत येतील 11 to 30 पर्यंत या क्लासमध्ये.
इथे किती येतील 31 पासून तर 60 पर्यंत, बरोबर आहे. सो याच्यामध्ये आपण 45 कुठे बिलॉंग करतो, 31 to 60, याच्या 60 पर्यंत आहे ना. सो याच्यामध्ये 45 म्हणजे हा काय असणार आहे आपला Q1 क्लास. ओके. सो सिमिलर वे 3n/4 म्हणजे Q3 साठी आपल्याला हा फॉर्म्युला यूज करावा लागतो. आपण पुढे बघूया. सो त्याच्यासाठी आपण 3n/4 आधीच फाइंड केलं. सो 135 कुठे बिलॉंग करेल, इथे 110 पर्यंत, इथे 150. सो 40 to 50 मध्ये काय करणार, इथे आपला 3n/4 म्हणजेच त्या ठिकाणी हा काय असणार आहे आपला Q3 क्लास असणार आहे. ओके. आता आपण डायरेक्ट त्या ठिकाणी फॉर्म्युला लिहू आणि ओके. सो आता क्वार्टाइल डेव्हिएशनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, Q3 - Q1 डिवायडेड बाय 2. सो आपण पहिले Q1 फाइंड करूया आणि देन Q3 त्या ठिकाणी फाइंड करू. सो Q1, आता Q1 मध्ये आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, फक्त आपल्याला क्लास पण ओळखला. आता फक्त आपल्याला त्याच्यात व्हॅल्यू पुट करायची आहे. आता याच्यामध्ये बघा एल काय डिनोट करतो आपला लोअर बाउंड. ओके. सो लोअर बाउंड काय असणार आहे, Q1 क्लास कोणता आला हा. सो याच्यामध्ये लोअर बाउंड काय, हा लोअर बाउंड, आणि दिस वन इज अ अप्पर बाउंड. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ लोअर बाउंड इज 20. सो पुट द व्हॅल्यू दॅट इज 20 प्लस h म्हणजे काय, त्या क्लासची विड्थ. ओके. त्या क्लासची विड्थ किती आहे 20 to 30 मध्ये, म्हणजेच त्या ठिकाणी 10. ओके. त्या क्लासची फ्रिक्वेन्सी किती आहे 30. सो 30 देन इन ब्रॅकेट n/4 आपण काय केलं, n/4 ची जी व्हॅल्यू ती आधीच फाइंड केली. सो डायरेक्ट आपण पुट करूया. सो 45 मायनस क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. ओके. आता क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी किती आहे त्या क्लासची 60, पण क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी घेताना त्या क्लासच्या प्रिव्हियस वाली घ्यायची, म्हणजे 60च्या प्रिव्हियस किती आहे 30. सो पुट द व्हॅल्यू ऑफ क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी इज 30. ओके. सो सॉल्व करा मग आता हे 20 प्लस 1/3. ओके. डिवाइड केलं आपण, इथे किती येणार आहे 45 मायनस 30 दॅट इज 15. सो आफ्टर सॉल्विंग काय येतं आन्सर बघा, 3 जा 15. ओके. सो 15 डिवाइडेड बाय 3 दॅट इज 5 into 1 5 दॅट इज 25. सो व्हॅल्यू ऑफ Q1 काय आली आपली 25. ओके. सो Q1 ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. सिमिलर वे वी विल फाइंड द व्हॅल्यू ऑफ Q3. सो Q3 काय येणार इथे बघा, Q3 चा जो काही फॉर्म्युला आहे तो काय येतो इथे L प्लस h/f इन ब्रॅकेट 3n/4 मायनस क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. ओके. सिमिलर वे ज्या वेने आपण Q1 फाइंड केला, इन दॅट सेम वे वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ Q3. सो Q3 साठी कोणता क्लास आला 40 to 50. सो त्याच्यामध्ये L ची व्हॅल्यू काय येते लोअर लिमिट, लोअर बाउंड. ओके. सो लोअर बाउंड काय याच्यात 40. सो पुट द व्हॅल्यू ऑफ L इज 40 प्लस h, त्या क्लासची विड्थ किती आहे 40 to 50 दॅट इज 10. सो 10 प्लस डिवायडेड बाय फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट क्लास इज 40. सो 40 डिवायडेड बाय व्हॅल्यू ऑफ 3n/4 म्हणून आपण काय केलं इथे 3n/4 ची जी किंमत आहे ती आधीच फाइंड केली. सो डायरेक्ट आपण ती पुट करू. 135 मायनस क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी जी आहे ती काय करायची त्या क्लासच्या प्रिव्हियस क्लासची घ्यायची, म्हणजे किती येणार आहे ती 110. सो 110. सॉल्व करा, सगळ्या व्हॅल्यू आपण पुट केल्या. सो सॉल्व केल्यावर काय मिळतं बघा 40 प्लस 1/4 डिवाइड केलं आणि आफ्टर दॅट सो 135 कॅल्क्युलेटर मध्ये 135 मायनस 110 दॅट इज 25. आन्सर आला आपला 25. सो देन 25 डिवायडेड बाय 4 दॅट इज 6.25 प्लस 40 दॅट इज 46.25. दिस इज द व्हॅल्यू ऑफ Q3. बघा आता आपल्याला काय मिळाली इथे Q3 ची पण व्हॅल्यू मिळाली, Q1 ची पण व्हॅल्यू मिळाली. आता आपल्याला माहिती आहे वी नो द फॉर्म्युला फॉर क्वार्टाइल डेव्हिएशन. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर क्वार्टाइल डेव्हिएशन. सो आपण इकडे घेऊया. सो क्वार्टाइल डेव्हिएशन इज इक्वल टू Q3 minus Q1 divided by 2. So what is the value of Q3? Put the value of Q3 46.25 minus what is the value of Q1? 25. So 25 divided by 2. So काय आहे तो फायनल आन्सर चेक करा. 46.25 minus 25 divided by 2. So answer is 10.625. This is the value of quartile deviation. बघा काय केलं आपण पहिले Q1 आणि Q3 ची व्हॅल्यू फाइंड केली. आपल्याला माहिती आहे क्वार्टाइल डेव्हिएशनचा फॉर्म्युला. सो त्याच्यामध्ये डायरेक्ट आपण व्हॅल्यू पुट केल्या आणि आपल्याला क्वार्टाइल डेव्हिएशन दॅट इज 10.625
व्हॅल्यू मिळाली. ओके, सो आता ते नेक्स्ट काय विचारते आपल्याला, कोएफिशियंट ऑफ क्वार्टाइल डेविएशन. ओके, कोएफिशियंट ऑफ क्वार्टाइल डेविएशन ची व्हॅल्यू, ओके मी इथे घेतो. ओके ठीक आहे, इकडे घेतो. Q1 ची व्हॅल्यू काय आलेली आपली 25 ना. ओके, सो कोएफिशियंट ऑफ क्वार्टाइल डेविएशन इक्वल टू Q3 मायनस Q1 डिवायडेड बाय Q3 प्लस Q1. ओके, हा काय फॉर्म्युला आहे आपला कोएफिशियंट ऑफ क्वार्टाइल डेविएशन. Q3 ची व्हॅल्यू काय आली होती आपली 46.25 मायनस व्हॅल्यू ऑफ द Q1 काय होती आपली 25, बरोबर आहे. देन 46.25 प्लस 25 कॅल्क्युलेट करा. 46.25 minus 25, that is 21.25 divided by 46.25 plus 25, that is 71.25. So final answer is 21.25 divided by 71.25. So answer is 0.2982. 0.2982. This is the coefficient of quartile डेविएशन. सो काय केलं होतं आपण, जो गिवन डेटा आपल्याला कंटिन्युअस होता, सो त्याच्यासाठी आपण पहिले मार्क्स नंबर ऑफ स्टुडंट म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी घेतली. n/4 3n/4 ची व्हॅल्यू फाइंड करून घेतली. त्यावरून Q1 आणि Q3 क्लास आयडेंटिफाय केला आणि त्याच्यानंतर जे काही व्हॅल्यू होता ते त्या Q1 आणि Q3 च्या फॉर्म्युल्यामध्ये पुट केल्या. आपल्याला Q1 आणि Q3 ची व्हॅल्यू मिळाली. आफ्टर दॅट वी नो द फॉर्म्युला फॉर क्वार्टाइल डेविएशन आणि डायरेक्टली आपण व्हॅल्यू फॉर्म्युल्यामध्ये पुट केल्या आणि आपल्याला क्वार्टाइल डेविएशन मिळालं. इन दॅट सेम वे कोएफिशियंट ऑफ क्वार्टाइल डेविएशनचा फॉर्म्युला होता त्याच्यामध्ये पण आपण व्हॅल्यू पुट केले आणि आपल्याला जे आन्सर आहे ते या ठिकाणी मिळालेलं आहे. ओके, सो इफ यू लाईक दिस व्हिडिओ देन सबस्क्राईब टू माय चॅनल, लाईक दिस व्हिडिओ. थँक्यू, थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.